नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आपला जो वैजापूर फायनलमध्ये जो बैल राहिला होता 1 नंबरला, काल जे मैदान झालं त्या मैदानामध्ये या बैलाने 1 नंबर केलेला आहे. आणि हा बैल म्हणजे सर्वांचा पराभव करून तरी हा बैल म्हणजे उजाळात पाहिजे तसा नाही आहे. कारण कसं आहे, जे पैशावाले राहतात त्यांच्याकडे लोक जास्त आकर्षित होतात आणि जे आपले म्हणजे गरीब शेतकरी लोक राहतात त्याच्याकडे कोणीच आकर्षित होत नाही. बरं, नमस्कार दादा. नमस्कार. आता यांनी काल 1 नंबर केलेला आहे वैजापूर मैदानामध्ये आणि आज परत तुम्ही या मैदानात दाखल झाले. हां. बरं, आता बैलाकडे बघून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे बैलाकडे काय कसं पाहुण्यामुळे आहे? आलो होतो आम्ही इथं. हा, हा. सोयरे आहे आमचे. असं आहे. कारण काल पण 3 फेरे पळालेला आहे आणि आज पण तुम्ही 3 फेरे पळणार आहे. हां. आणि एवढी गॅरंटी आहे बैलावर की तो 1 नंबर करू शकतो. हां. बरं, आतापर्यंत याने किती नंबर केलेले आहेत? 7-8 10 गुलाल आहे त्याचे. 10 गुलाल आहेत का? हां. बरं, त्या 10 गुलाल मध्ये आता म्हणजे असे मेन गुलाल सांगा की जे या बैल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा बैल उजाडात आलेला आहे बा त्या मैदानामध्ये. आमचं मग कटफळ केसरी मैदानात. हा, हा. म्हणजे काय विषय झाला तिथं? तिथं देव बकासूर आपल्या सेमीत लागला होता, 8 सेमीत. हा, हा, हां, ते देवाची गाडी काय ती मारली नाही, पण ती गाडी झाली. हा, हा, हा. तिथून आपला बैल थोडा उजेडात आलाय. बघू शकता मित्रांनो, ज्या बकासूरच्या गळात प्रत्येकाचं पळायचं स्वप्न आहे, त्या बकासूरला शेमीमध्ये पराभूत करून, कारण ते पण देवच मानतात ते. म्हणजे आताही बोलताना बोलले की ते पराभूत झाले नाही बा, ते आपल्या शेमीमध्ये हे झालं बा त्यांचं हार झाली. परंतु ज्या बकासूरच्या शेमीमध्ये पळाली, परंतु बकासूर हारला. पण बकासूर हारल्यामुळे एक बैल उजळत आलेला आहे. बरं, आता याचं पैऱ्याचं नियोजन वगैरे कसं असतं? पायऱ्याचं काय आम्हीच करतो पायरा. असं आहे का? हां. म्हणजे तुम्ही स्वतः. हां. हा. बरं, आता जसं की तुम्ही एकच मैदान सांगितलं, आता मी ऐकलं की यांनी सरजा मथुर यांच्या फायनलमध्ये. हा, बघू शकता मित्रांनो, एवढ्या मोठ्या बैलांच्या मैदानामध्ये फायनलला राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे की बैलाच्या अंगावर गुलाल पळायला पाहिजे. परंतु या बैलाने टॉपच्या नंदीमध्ये पळून फायनलला पात्र झालेला आहे. बरं, आता याचं नाव काय बोलले तुम्ही? बुलेट. बुलेट का? बघू शकता मित्रांनो, बुलेट नाव आहे आणि बुलेट सारखी त्याची गती आहे. तुम्ही बैलाला बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की हा बैल इतका पडतो का. परंतु कसं आहे, मैदानात गेल्यावर बैल जे दाखवायचं आहे ते दाखवतं. बरं, आता या बैलाबद्दल काय सांगणार तुम्ही? बैलाच काय, बैल एकदम निवांत राहतो, उभा राहतो सुट्टीला. हा, हा, हा. ज्ञानाला एक दाव्यावर कुठेही नेऊ शकतो, त्याला काहीच अडचण असं नाही, आहे. मारत नाही. बरं, आता तुम्ही सर्व सांगितलं. बरं, बैलगाडी क्षेत्रातला संघर्ष काय सांगतो? संघर्ष गरीब लोकांचं काम नाही आहे. नाही का? नाही, आता काय पैशावाल्याचं क्षेत्र झालंय, हा, हा. त्याच्यामुळं गरीब लोकांनी आता नांदी करायचं. करायचं नाही. बरं, आता जसं की माग आलेलं होतं की जर शेतकऱ्याच्या बैलाला चांगली किंमत आली तर त्या टायमाला देऊन द्यायला पाहिजे. हे बरोबर आहे का? द्यायलाच पाहिजे का? पण शेतकऱ्याचा जीव बैलामध्ये राहतं ना, पैशावाल्याचं नाही राहत. नाही का? नाही, हा. शेतकरी जपतो आपल्या पोरासारखं बैलाला. असं आहे का? हां. हा. बघू शकता. पैशावाल्याला काय ते पैसे देऊन घेतात, त्यांना काय बैल नाही पळाला तर दुसरी करतात, बरोबर, पण बरोबर. शेतकऱ्याला दुसरं भेटत नाही ना. दुसरं भेटत नाही म्हणजे दावणीला एकच होता. दावणीला एकच होतं, शेतकरी ते विकत नाही. हा, हा, हा. तर बघू शकता मित्रांनो, यांनी एकदम चांगल्या प्रकारे सांगितलं. शेतकरी जवळ फक्त एकच वेळेस बैल उघडतो, त्याच्यामुळं शेतकरीचा जो जीव आहे तो आपल्या बैलामध्ये अडकलेला असतो. बरं, आता याची अंगठी बघितली आपण, दादा इकडे, याची अंगठी बघितली तर कोणाला वाटणार नाही की हा बैल इतका गती लावतो बा. बकासूरला शेमीमध्ये पराभूत करणं म्हणजे चांगल्याचं काम नाही. तरी आपल्या संभाजीनगर एक्सप्रेस या बुलेटने बकासूरचा शेमीमध्ये पराभूत केला होता आणि त्या बकासूरचा पराभूत झाला तेव्हापासून हा आपला बुलेट उजेडात आलेला आहे. बरं, आता याला पैऱ्याचं कसं नियोजन असतं? म्हणजे त्रास वगैरे काही, वायदी वगैरे काही मागता का काही? त्या भागात आता जाणं कम केलं वायदी मागितल्यामुळं. असं आहे का? बरं, किती आपले- वायदी मागितली तिकडं? 50,000 वायदी हा, मागतात. इतका तो आपला बैल पडतो तरी 50,000 रुपये वायदी या बुलेट बैलाकडून मागितलेली होती. आपलं पळतंय, त्यांना काही याविषयी काही घेणं नाही. नाही का? हा, हा. बघू शकता मित्रांनो, वायदी ज्यांनी मागितली त्यांचं नाव तर ते काही सांगणार नाही. परंतु आपला बैल पडतोय आणि आपण 50,000 वायदी देणं हे एकदम चुकीचं आहे. वायदी देतच नाही. नाही का? हा, हा. बरं, आता म्हणजे लहानाचा मोठा कोणाकडे झालेला आहे? माझ्याजवळच असं आहे का? बरं, किती महिन्याचा असताना हे जवळ?
6 महिन्याचा. म्हणजे घरच्याच गायचं आहे का काय? नाही, विक्री आहे. विक्री आहे. हा, हा. बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याचं वासरू घेतलेलं होतं आणि 6 महिन्यापासून जर इथपर्यंत यायला त्यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे ते आपल्याला म्हणजे शब्दात मांडू शकत नाही. बरं तरी म्हणजे असं लहानपणीचं गती काय सांगणार त्याची? लहानपणीपासूनच पळतोय ते, आदतपासूनच पळतोय. असं आहे का? पहिले आदतपासून? शंकरपटमध्ये पळायचा. हा हा हा. शंकरपटमध्ये पण 1 नंबरलाच पळायचा. असं आहे का? बरं शंकरपड मध्ये 1 नंबर किती झालेली आहे त्याची? त्याचे 25-30 असं 1 नंबर. असं आहे. बरं याला आता काही मागणी वगैरे आली तर काही द्यायचंच नाही. नाही का? आणि मागणी कितीपर्यंत आली होती? मागणी 30 लाखापर्यंत. 30 लाखापर्यंत मागणी आलेली आहे. बघू शकता मित्रांनो, 30 लाखापर्यंत मागणी आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांचा जीव म्हणजे बैलामध्ये अडकलेला आहे. कारण 6 महिन्यापासून एवढा मोठा बैल घडवणं सोपी गोष्ट नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी 30 लाखाला काहीच किंमत दिली नाही, फक्त आपल्या बैलाला किंमत दिलेली. बरं आता म्हणजे मारायचा विषयीचा कसा आहे तो? घरच्यांना कोणाला सोडायला? घरच्यांना नाही मारत, बाकी कोणी दुसरा आला ती त्यांच्यावर मारायला. हा मारायला. बघू शकता मित्रांनो, या बैलाने वैजापूर मध्ये 1 नंबर केलेला आहे. आणि कसं आहे, जे बोलतात ना की मालकाचं पोरग जरी गोठ्यात गेलं तरी बैल मान हलवत नाही, त्या प्रकारचा आपला बुलेट आहे. मालकाला म्हणजे मालकाच्या परिवाराला कुणालाच काही धक्काबुक्की करत नाही, पण दुसरे जर गेले तर दुसऱ्यांवर मारायला सुटतो. बरं आता वैजापूरमध्ये 1 नंबर केला तर काय वाटलं तुम्हाला? कारण एवढ्या मोठ्या मैदानात 1 नंबर करणं म्हणजे, कारण तिकडे शंकरपटचे बैल राहतात, त्यांना आपल्याला माहिती आहे संभाजीनगर म्हटलं म्हणजे एकदम बैलांचं टॉपचं घर आहे. हो. बरं तिथं 1 नंबर केल्यावर काय वाटलं तुम्हाला? काय आनंद झाला. असं आहे. आपल्या घरच्या मैदानासारखा संभाजीनगरचा मैदान होता, हा हा. म्हणजे तिथं गुलालात राहिल्यामुळं हा हा. आनंद झाला. बरं याचा पहिरा कोणासोबत होता तेव्हा? वादळ म्हणून हा हा हा. कुठला आहे तो वादळ? संभाजीनगर. संभाजीनगरचा घेतला. बघू शकता मित्रांनो, म्हणजे एक प्रकारे त्यांचा घरचा सेटच पडलेला होता. त्या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि याच्या अशी 1 नंबर झालेली आहेत. बरं किती नंबर झाले बोलले तुम्ही? 7-8 गुलालात राहिलाय, 2 वेळेस 1 नंबर झाला. हा हा. 2 वेळेस 1 नंबर झाले. धन्यवाद.